श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण महिना सुरू झालाय आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. मन प्रफुल्लित करणारा हा श्रावण, मन प्रसन्न करणारा असा हा श्रावण अनेक सण आपल्या बरोबर घेऊन येतो आणि या सणांबरोबरच अनेक चमचमीत पदार्थांची चंगळी आणतो. मला आठवते मी लहान असताना ना आमची शाळा सुद्धा श्रावणातल्या पहिल्या सोमवारी अर्ध्या दिवसाने सुटायची. काय मज्जा यायची ना. तर आजही आपला हा श्रावणातला पहिला सोमवार आज आपण साजरा करणार आहोत आपल्या एका छोट्याशा मित्राबरोबर. चला तर जाऊन त्याला भेटूया. हाय मानस. हाय. एकदा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुझी ओळख करून दे ना. तुझं पूर्ण नाव सांगा मला. मानस प्रीती समीर कुलकर्णी. वा. आणि तू कुठच्या शाळेत जातोस? मी एके जोशी शाळेत जातो. कितवीला आहेस रे तू? तिसरीत आहे. आता शाळा सुटली तुझी? हो. किती वाजता असते? सकाळी असते शाळा लवकर? हो. खूप लवकर असते. उठायला लागतं लवकर ना. हो. कंटाळा येतो सकाळी उठायचा? हो. हा. उठतच नाही मग. आणि मग आई कशी उठवते तुला? ओरडून उठवते? नाही, अंगावर पाणी टाकून उठवते. अंगावर पाणी टाकते तुझ्या? बाप रे. मग तरी उठतोस तू का? तरी पण म्हणून नाही 5 मिनिटं आई 5 मिनिटाचं करतो. हो. आणि तुझं मला सांग, शाळेत तू डब्यात काय नेलेलंस आज? आज मी खिचडी नेली होती. खिचडी? साबुदाण्याची खिचडी. श्रावण महिना सुरू झाला ना, मग डब्यात आता मस्त मस्त उपवासाचे पदार्थ जाणार आहेत, हो की नाही? आणि तुझा आवडीचा विषय कोणता आहे रे? माझा आवडीचा विषय भूगोल. हा. खूप आवडतं तुला आणि छान मार्क्स मिळतात त्याच्यामध्ये. आणि कोणता विषय नाही आवडत तुला? इंग्रजी. आणि डब्यामध्ये आई खूप छान छान सगळं आवडीचंच देते का कधी कधी आवडत नाही ते पण देते? आवडत नाही ते पण देते. मग तू काय करतो? मित्रांना देतो. मित्रांना देऊन टाकतो. मग खिचडी आज दिलीस की नाही मित्रांना? नाही. हा. खिचडी नाही दिलीस आज मित्रांना. तुला श्रावणाबद्दल काय माहिती का रे? श्रावण महिन्याबद्दल? मला माहिती आहे थोडंसं. मग सांग ना मला. मी ना श्रावण महिन्यात लवकर उठतो आणि आम्ही खिचडी म्हणजे पदार्थ बनवतो. साबुदाण्याची खिचडी बनवतो. नवीन पदार्थ. श्रावण महिना आणि लवकर उठतोस श्रावण महिन्यामध्ये. पाणी ओतावं नाही लागत तुझ्या अंगावर? नाही. बरं, आपण ना तुझ्या आईला वगैरे विचारूया, त्यांना आणखीन काय माहिती आहे श्रावण महिन्याविषयी. जाऊन भेटूया त्यांना. चल. ही माझी आई, तिचं नाव प्रीती आहे. नमस्कार. ही आजी प्रतिभा आहे. नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये खाऊच्या डब्बामध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. तुम्ही काय करता? मी शाळेत आहे. ज्युनियर सिनियरला प्री प्रायमरी सेक्शनला टीचर म्हणून काम करते. अच्छा. मग ह्याच्या शाळेच्या डब्यासाठी तुमची जाम धावपळत असेल ना. सकाळी तुमचा डब्बा, ह्याचा डब्बा. आणि मगाशी हा काहीतरी म्हणत होता की मला आम्ही जेव्हा असंच गप्पा म्हणत होता की तुम्ही याच्याच शाळेत शिक्षिका आहात म्हणून? त्याच्याच शाळेत आहे. बाप रे. म्हणजे पंचायत होत असणार रे. आई आपला सतत लक्ष ठेवता काय? खूप मस्ती करतो? नाही, खूप नाही करत, पण थोडीशी करतो. पण लक्ष ठेवण्या इतकी नाही करत. अच्छा. आणि अभ्यासा व्यतिरिक्त त्याला काय आणखीन आवडतं? काय आवडी निवडी आहे त्याच्या? त्याला ड्रॉइंग आवडतं आणि तो कराटे शिकतोय आता. तो पर्पल बेल्ट आहे आणि आता परवा 17ला तो डिस्ट्रिक्ट लेवलला खेळला. त्याच्यात त्याला ब्रॉन्झ मेडल मिळालंय. वा. अभिनंदन रे मानस. मस्त. मग त्याचा वापर तू बाहेर वगैरे करतोस मित्रांवर वगैरे कराटेचा का नाही? नाही करत. गुड बॉय आहेस तू, है ना? आणि ह्याला मी विचारलं होतं श्रावणाबद्दल तुला काय माहिती आहे? श्रावणाची माहिती आहे का? तर थोडं त्याचं ततपप झालेलं. तर तुम्ही आम्हाला सांगा ना. तुम्ही शिक्षिका आहात तर तुमच्याकडून नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. श्रावण म्हणजे आपण म्हणतो की श्रावणात सणांची खूप रेलचेल असते. सोमवार, श्रावणी सोमवार, शनिवार खूप जणांचे उपवास असतात. त्यामुळे उपवासाचे पदार्थ सारखे दर आठवड्यात 2-2 उपवास म्हणजे काय करणार? नवीन नवीन सारखे शोधायला लागतात आणि सारखी खिचडी थालीपीठ खाऊन पण कंटाळा येतो. त्यामुळे एक तर पदार्थ नवीन शोधा. परत सोमवारचा उपवास झाला की मंगळवारी मंगळागौर, त्यामुळे ती धावपळ असते. आणि बाकी इतर नागपंचमी वगैरे, दहीहंडी, हे सगळे सण येतात ते वेगळेच. त्यामुळे पण खाण्याची फुल धमाल असते. आणि आजी तुम्ही इथेच त्यांच्याबरोबरच राहतात का? तुम्ही कशा, तुम्ही काही म्हणजे तुमच्या आई आहेत का या? नाही, माझ्या सासूबाई आहेत. तुमच्या सासूबाई. अरे वा. मग तर तुम्ही यांना नक्कीच काय काय पदार्थ शिकवत असाल. असं काही शिकवलंय यांनी तुम्हाला? बरेच.
कारण कसं होतं की मी काही पदार्थ केला तरी मी त्यांना विचारून की आई एवढं घालू का, कमी करू, जास्त करू, कारण ते फसण्यापेक्षा असं आजीची वाटतं नक्कल नाही. करतो. मग दाखव ना मला करून, दाखव ना. आई म्हणते आई एवढे तांदूळ घेऊ का? मी सांगतो नको, 1 वाटी जास्त घ्या प्रीती. अजून अजून काय नक्कल करत, अजून काय करते आजी अजून किंवा आई? त्यांच्या दोघींमधलं. आईला बोलवायचं असेल मला आणि ती येतच नसेल, मी आजीची ऍक्टिंग करतो. मी सांगतो ए प्रीती इथे ये. बदमाश आहेस तू म्हणजे एकदम. बरं आज काय तुम्ही बनवणार आहात मग? उपासाचे अप्पे आणि आई तुम्हाला उपासाचे रताळ्याचे घारगे दाखवणार आहेत. अरे वा. 1 गोड आणि 1 तिखट असं दाखवणार. मग उपवासाचे अप्पे, त्याचं आम्हाला साहित्य सांगाल? अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा, मिरची आणि जिरं वाटून, मीठ चवीनुसार, बटाटा 1 मीडियम शिजवून मॅश केलेला, भाजणी उपासाची भाजणी 2 चमचे, दाण्याचं कूट 2 चमचे, 1 चमचा दही. साहित्य बघून झालंय आणि आता आपण उपवासाचे अप्पे बनवायला सुरुवात करूया. काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा साबुदाणा घेऊया. ओके. तुला मदत करायची आईला? करतोस का रे तू मदत आईला? ते चांगली मदत करतो का सगळं इकडे तिकडे पसरवायची मदत करतो? चांगली मदत करतो. हे घे, तुला काय द्यायचं? दाण्याचं कूट घालशील? अजून घाल, जास्त घाल, बस. आता आपण भाजणी घालूया. अच्छा, ही उपवासाची भाजणी. उपासाची भाजणी. मग श्रावण महिन्यात साधारण तुमचा कोणता सण आवडताय श्रावणातला जो तुम्हाला फार मला आवडतो? तसे सगळेच आवडतात, पण मंगळागौर जास्त आवडते कारण खेळायला खूप मिळतं. मग आता आहेत की नाही मंगळागौर प्लॅन केलेल्या? यावर्षी तरी अजून तरी नाही आहेत, हा. पण बघूया. आमचे नातेवाईक भरपूर असल्यामुळे कोणाची तरी असतेच, मग त्यामुळे तुम्ही खेळायला सगळे भरपूर खेळ मिळतं. खेळतात त्यातले? हो, बहुतेक तरी खेळते. आणि मग तुमचा आवडता खेळ कोणता आहे त्यातला? गाठोडं घालता की नाही? गाठोडं घालते आणि घालता येतं आणि आवडतं. आणखीन काय आवडतं? आणि झिम्मा आवडतो, फुगडी आवडते. सगळी गाणी वगैरे येतात तुम्हाला? एखाद 2 ओळी म्हणून दाखवा ना आम्हाला. झिम्मा खेळताना किंवा सगळे जेव्हा आम्ही खेळतो तेव्हा म्हणजे फुगडी खेळताना आम्ही जेव्हा उखाणे घालतो एकमेकींना की जशा आम्ही बहिणी असतो, तर चहा बाई चहा, गवती चहा, 2 बहिणींची फुगडी पहा. मग कोणतरी तेवढ्यात म्हटलं तर पहा तर पहा, नाही तर उठू न जा, पण फुगडी खेळायला जागा द्या. क्या बात आहे. खरंच खूप छान वाटतं ना मंगळागौर खेळताना, मजा येते. आणि उपवासाच्या पदार्थांमध्ये तुला काय आवडतं जास्त? मला बटाट्याचं किस आवडतं. बटाट्याचा किस आवडतो. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. अच्छा. आणि पाणी घालून जरा पातळसर करून घ्यायचं. अच्छा, पातळ करायचं थोडंसं. बस बाकी सगळं आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे. ठीक आहे, मग आम्ही हे सगळं मिक्स करतो आणि मग ह्याचे आपण अप्पे बनवूया. आपण आता अप्पे ह्याच्यामध्ये टाकायचे का? हो, तूप घातलंय 1 चमचा. अगदी छोटासा चमचा तूप घातलंय आणि आता आपण मगाशी जे मिश्रण केलं ते याच्यामध्ये घालणार. अच्छा. मग हा साधारण खाऊच्या डब्याच्या बाबतीत ह्याचा जो शाळेतला डब्बा असतो त्याच्या बाबतीत काही फार तक्रारी असतात का? नाही, तशा त्याच्या तक्रारी नसतात, पण मित्रांच्या डब्यात खाऊ बघितला की मग असं असतं की आई मला पण रोज रोज पोळी भाजी नकोय, मग काहीतरी हवंय. मग ते रोज प्रत्येक वेळेला काय करून द्यायचं हा मोठा प्रश्न असतो. आणि मग आपला उपास असला की ते पोळी भाजी करा असं काही वेगळं करण्यापेक्षा आपल्यालाही चालतं सगळ्याच दृष्टीने, म्हणून जरा खाऊ पण वेगळं पण अशा दृष्टीने वेगळ्या पदार्थ. आता आपण एक मीडियम गॅसवर मीडियम आचेवर ठेवलंय. 5 मिनिटात ते तयार होतील. मग आपण ते उलटून दुसऱ्या बाजूने 1-2 मिनिटं करायचं की अप्पे तयार. बरं, हे आम्ही उलटून घेतो आणि रेडी करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा, वाटलेलं हिरवी मिरची आणि जिऱ्याचं मिश्रण, मीठ, उकडून कुस्करलेला बटाटा, 2 चमचे उपवासाची भाजणी, 2 चमचे दाण्याचं कूट आणि 1 चमचा दही. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेला साबुदाणा घेऊन त्यामध्ये 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट, 2 चमचे उपवासाची भाजणी, उकडून कुस्करलेला बटाटा, मीठ, जिरं मिरचीचा ठेचा आणि दही घालून मिश्रण घट्टसर भिजवावं. अप्पे पात्रामध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये हे मिश्रण घालावं आणि उपवासाचे अप्पे खरपूस भाजून घ्यावेत.